भारतीय इतिहासात सम्राट अशोक याचे स्थान अनन्यसाधारण आहे। सुरुवातीला आक्रमक, कठोर आणि युद्धप्रिय असा हा सम्राट एका युद्धाच्या धक्क्याने पूर्णपणे बदलला आणि त्याने आपले जीवन बुद्धाच्या धम्मासाठी समर्पित केले। अशोकाच्या परिवर्तनाची आणि त्यानंतर उभारलेल्या 84,000 स्तूपांची ही कहाणी केवळ ऐतिहासिक नाही, तर ती श्रद्धेची, तत्वज्ञानाची आणि चमत्कारांची एक रोमांचक गाथा आहे। इसवी सन पूर्व 261 मध्ये अशोकाने कलिंग या स्वतंत्र राज्यावर आक्रमण केले। या युद्धात सुमारे 1,00,000 लोक मारले गेले, लाखो जखमी आणि बेघर झाले। विजय मिळवूनही अशोकाच्या मनात एक प्रचंड शोकाची लाट उसळली। माणसांची कनाक झालेली जीवितहानी, त्यांच्या डोळ्यांतील भय आणि वेदना अशोकाने स्वतः पाहिल्या आणि तो हादरून गेला। हाच क्षण होता जेव्हा एक क्रूर सम्राट एका करुणामय धर्मराजामध्ये रूपांतरित झाला। कलिंग युद्धानंतर अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला। त्याला या नव्या जीवनमार्गात मार्गदर्शन केले ते भिक्षू उपगुप्त यांनी। त्यांनी अशोकाला भगवान बुद्धाच्या जीवनातील महत्त्वाच्या स्थळांना भेट देण्याचा सल्ला दिला। लुंबिनी, बोधगया, सारनाथ आणि कुशीनगर ही तीर्थयात्रा केवळ एक ऐतिहासिक शोध नव्हता, ती एक आध्यात्मिक जागृती होती। अशोकाच्या मनात एक विचार रुजला, बुद्धांच्या अस्थी आणि शिक्षण लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे। प्राचीन कथांनुसार बुद्धाच्या मृत्यूनंतर त्यांच्या अस्थी 8 स्तूपांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या। कालांतराने त्या विभागून इतर ठिकाणीही ठेवण्यात आल्या। अशोकाने या अस्थी पुन्हा गोळा करून संपूर्ण साम्राज्यभर 84,000 स्तूप उभारण्याचा संकल्प केला। हे 84,000 फक्त आकडे नव्हते। बौद्ध परंपरेनुसार भगवान बुद्धांनी 84,000 धर्मोपदेश दिले होते, जे 84,000 मानसिक दूषित विचारांवर उपाय होते। त्यामुळे हा आकडा प्रतिकात्मक होता। अशोकाची इच्छा होती की प्रत्येक स्तूप एक धर्मशिक्षणाचे केंद्र बनावे। या स्तूपांच्या बांधकामात अनेक आश्चर्यकारक घटना घडल्याची आख्यायिका आहे। एकदा अशोकाने एका प्राचीन स्तूपातून बुद्धाच्या अस्थी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। तेव्हा त्या अस्थी आकाशात तरंगू लागल्या आणि एक तेजस्वी आवाज ऐकू आला, फक्त खऱ्या भक्तालाच आम्ही स्पर्श होऊ देतो। अशोकाने हात जोडले आणि नम्रतेने उत्तर दिलं, मी सम्राट नाही, मी धर्माचा सेवक आहे। त्याच्या भक्तीमुळे अस्थी त्याच्या हाती विसावल्या। काही ठिकाणी तर असंही सांगितलं जातं की स्तूप बांधण्यासाठी देवदूत प्रकट झाले, जे रात्रीच्या अंधारात संपूर्ण बांधकाम पूर्ण करून पहाटे अदृश्य होत। ही स्तूपे विलक्षण सुंदर होती, कमळासारखे पाया, सुवासिक विटा आणि तेजस्वी धातूचा कळस। एकदा एका मंत्र्याने सोनं चोरून ठेवण्यासाठी स्तूपात फसवणूक केली, पण त्या स्तूपाला तडा गेला। एका भिक्षूने ध्यान करून सांगितलं, या स्तूपात लोभ आहे, हे धर्मरक्षण करू शकत नाही। अशोकाने तो स्तूप पुन्हा बांधण्याचे आदेश दिले, फक्त शुद्ध मनाने। तसेच एका गरीब कुंभाराने आपली सर्व बचत आणि माती दान केली। त्या मातीने बनवलेला स्तूप म्हणजे धार्मिक स्तूप, ज्यातून दररोज कमळांचा सुवास येत असे। अशोक म्हणाला, हा सर्वात पवित्र स्तूप आहे, कारण यात त्याग आहे। आजही सांचीचा स्तूप, सारनाथचा धमेक स्तूप, नेपाळमधील रामग्राम स्तूप हे केवळ वास्तू नव्हे, ते धर्म, तत्वज्ञान आणि शांतीचे जिवंत प्रतीक आहे। अशोकाने आपली सत्ता बुद्धाच्या शिकवणुकीसाठी वापरली। त्याच्या स्तूपांमध्ये आपण एका सम्राटाचा नाही, तर एका साधकाचा इतिहास पाहतो। सम्राट अशोकाने 84,000 स्तूप बांधले, पण त्याचा खरा स्तूप होता लोकांच्या मनात उभा केलेला धर्म, करुणा आणि शांतीचा आधारस्तंभ। युद्धाने जिंकलेले राज्य अस्थायी असते, पण श्रद्धेने उभारलेले मूल्य चिरकाल टिकते। अशोकाच्या स्तूपांची ही कथा
केवळ भूतकाळात घडलेली नाही, ती आजही आपल्याला विचार करण्यास भाग पाडते. आपल्यात धर्माचा राजा जागा आहे का?